Hello everyone, my name is Vaishali Pulari. Welcome back to our channel P. Vaishali's Mathematics Classes. In the previous video, we have seen till the practice set 1.3. या व्हिडिओ मध्ये आपल्याला 1.4 एक्सरसाइज पाहायचा आहे. By the way, the chapter name is Linear Equations in Two Variables and we are learning this chapter from the Semi-English Maharashtra State Board. Okay, let's start with the practice set 1.4. Solve the following simultaneous equations. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स काय असतात हे बघितलं होतं. आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला वेगळ्या टाइपचे एक्स आणि वाय चे व्हेरिएबल्स असणार आहेत. आता तुम्ही जर बघितलं तर हे ax प्लस by इज इक्वल्स टू c ह्या फॉर्म मध्ये प्रॉपरली नाहीयेत. हे जे x आहे हे 1/x आणि हा जो y आहे 1/y किंवा काही ठिकाणी तुम्हाला असंही भेटू शकतो 1/x प्लस 1 अँड 1/y प्लस 2 अशाही प्रकारे भेटू शकतात. मग ह्याला अगोदर आपल्याला या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे ax प्लस by इज इक्वल्स टू c आणि मग नंतर ह्याची व्हॅल्यू एकदा काढले की मग त्याला याच्यामध्ये कन्वर्ट करून मग आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यूज काढायची आहेत. अशा प्रकारे आपण ह्या क्वेश्चन्सला सॉल्व्ह करणार आहोत. हे गिवन इक्वेशन्स आहे 2/x minus 3/y is equals to 15 and 8/x plus 5/y is equals to 77. अगोदर हा वाला इक्वेशन घेऊयात 2/x minus 3/y is equal to 15. हे 2/x ला आपण 2 into 1/x असं लिहिता येतं मायनस 3 into 1/y इज इक्वल्स टू 15 अशा प्रकारे लिहू शकतो. आणि ह्या इक्वेशनला 8/x प्लस 5/y ला 8 into 1/x प्लस 5 into 1/y इज इक्वल टू 77 या प्रकारे आपण लिहू शकतो. नेक्स्ट इथे आपल्याला काय करायचं आहे, इथेही 1/x आहे, इथेही 1/x आहे, इथे 1/y आहे, इथेही 1/y आहे. मग आपल्याला लेट 1/x इज इक्वल्स टू हा जो 1/x आहे आपण ऍज ए कोणताही एक व्हेरिएबल घ्यायचा आहे. लेट सपोज टेक इट ऍज ए. इथे मी ए आणि बी घेणार आहे. तुम्ही mn घेऊ शकता, st घेऊ शकता, uv घेऊ शकता. इट इज डिपेंड्स ऑन यू व्हॉट व्हेरिएबल यू आर गोइंग टू चूज. तुम्ही कोणता चूज करणार आहे हे तुम्ही डिसाइड करू शकता. सध्या मी ए आणि बी घेणार आहे. 1/y इज इक्वल्स टू बी. 1/x ला ए घेतलं आणि 1/y ला बी घेतलं. चला तर मग हे ए आणि बी ला ह्या इक्वेशन मध्ये पुट करूयात. फर्स्ट इक्वेशन मध्ये जर पुट केलं 2 into a that is 2a मायनस 3 into 1/y च्या ठिकाणी आपल्याला b ठेवायचं आहे 3b is equals to 15. Next 8a plus 5 into b is the 5b equals to 77. आता इथे आपल्याला दोन इक्वेशन्स मिळालेली आहेत. हे दोन्ही इक्वेशन्स तुम्ही ग्राफिकल मेथडने यूज करून ए आणि बी चे व्हॅल्यूज काढू शकता किंवा क्रॅमर्स रूल यूज करून ए आणि बी चे व्हॅल्यूज काढू शकता. पण माझ्यासाठी एलिमिनेशन मेथड हा इझी वाटतो म्हणून मी एलिमिनेशन मेथड यूज करणार आहे. इथे पण तुम्ही कोणतीही मेथड यूज करून ए आणि बी चे व्हॅल्यूज काढू शकता. सॉल्विंग above equations by using elimination method. आता एलिमिनेशन मेथड यूज करायसाठी आपल्याला काय करावं लागेल तुम्हाला तर लक्षातच असेल ना. आता इथे कोइफिशियंट ऑफ ए जो आहे तो 8 आहे आणि इथे कोइफिशियंट ऑफ ए जो आहे तो 2 आहे. एक तर ह्याला 8 बनवा किंवा ह्या दोघांना ह्या इक्वेशनला 3 सोबत किंवा ह्या इक्वेशनला 5 सोबत मल्टिप्लाय करा. त्यापेक्षा या इक्वेशनला जर आपण 4 ने मल्टिप्लाय केलो तर ते इझी नाही का होणार. ओके 4 into 2 8a minus 3 4 12b equals to 15 4 जा 68.
ओके. आणि सेकंड वाला इक्वेशन आपल्याला ऑलरेडी आहे 8a प्लस 5b इक्वल्स टू 77. आता हे दोन्हीही सेम साइनचे आहेत. आपल्याला काय करावं लागेल? मायनस करावं लागेल, म्हणजे सबट्रॅक्शन. इथे मायनस, इथे प्लस असल्यामुळे इथे मायनस, इथे प्लस असल्यामुळे इथेही मायनस येतो. प्लस 8a आणि मायनस 8a कॅन्सल होतात. मायनस 12b आणि मायनस 5b मायनस 17b इक्वल्स टू minus 77 plus 60 is the minus 17. Next, minus minus cancel आणि 17 1 जा 17 17 1 जा 17 म्हणजे b ची व्हॅल्यू काय येईल? b is equal to 1 आलं. नेक्स्ट, हे b is equal to 1 ला या इक्वेशन मध्ये जर पुट केलं तुम्ही तर तुम्हाला a ची व्हॅल्यू भेटेल 2a minus 3b is equals to 15. हा वाला इक्वेशन आपल्याला ऑलरेडी भेटलेला आहे. मग पुट b is equal to 1 in above equation. चला, b is equals to 1 ला इथे पुट करूया. minus 3 into 1 is equals to 15. 2a minus 3 equals to 15. हा minus 3 इकडे गेला तर plus 15 होईल. 2a is equals to 15 plus 3 18. 2 1 जा 2 2 9 जा 18 म्हणजे a ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 9. पण इथे a आणि b चे जे व्हॅल्यूज मिळालेले आहेत काय हे आपलं फायनल सोल्युशन आहे? नाही. गिवन क्वेश्चन मध्ये व्हेरिएबल्स आपल्याला इन टर्म्स ऑफ एक्स आणि वाय आहेत, म्हणजे आपल्याला एक्स आणि वाय च्याच व्हॅल्यूज काढायचे आहेत. ह्यांच्या थ्रू आपण व्हॅल्यूज काढतो, पण हा आपला एम नाहीये की ए आणि बी चेच व्हॅल्यूज काढणे. म्हणून इथे थांबायचं नाही आपल्याला. अजून पुढे आपल्याला काय सॉल्व्ह करायचे? एक्स आणि वाय चे व्हॅल्यूज काढायचे आहेत. म्हणून इथे ए च्या जागेवर आपल्याला 1 by x is equals to a and 1 by y is equal to b हे आपण लेट केलं होतं और किंवा ऍज्युम केलं होतं. मग x च्या जागेवर आपल्याला 9 पुट करायचे. सॉरी, 1 by x is equals to a च्या जागेवर 9 and 1 by y is equals to b च्या जागेवर 1 पुट करायचे. मग इथून आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळणार? हे x इकडे येईल आणि हा 9 इकडे जाईल. x is equals to 1 by 9 and y is equals to 1. Therefore, 1 by 9 comma 1 is the solution. Question number 2 is given as 10 by x plus 1 plus 2 by x minus 1 is equals to 4 and 15 by x plus 1 minus 5 by x minus y is equals to minus 2. जसं की पहिल्या क्वेश्चन मध्ये आपण 2 by x ला 2 into 1 by x असं लिहिलं होतं. मग ह्याही वेळेस 10 into ह्याला 1 by x plus y असं घेऊ शकतो. प्लस 2 into 1 by x minus y is equals to 4. Next, 15 into 1 by x plus y, sorry here हे x plus y असायला पाहिजे, minus 5 into 1 by x minus y equals to minus 2. आता 1 by x plus y इथेही 1 by x plus y आहे आणि इथे 1 by x minus y आणि इथे 1 by x minus y. इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही ज्याला अज्युम करणार आहे ते जर तेच थिंग परत इथे अपियर झाली तर तुम्हाला त्याच एलिमेंटने रिप्लेस करायचे किंवा त्याच व्हेरिएबलने रिप्लेस करायचे. आता इथे लेट 1 by x plus y is equal to a and 1 by x minus y is equal to b. कारण इथे x minus y आहे, इथे x minus y, म्हणून आपण एका टर्मला b घेतला आणि या टर्मला a घेतलो. चला तर मग ह्या दोन्ही व्हॅल्यूजला इथे पुट करा. इथे पुट केल्यावर 10a plus 2b equals to 4 आणि इथे 15a minus 5b is equals to minus 2. आता
ए चा कोइफिशियंट 10 आहे, ए चा कोइफिशियंट 15 आहे. पण आता इथे काय करावे लागेल, ह्या दोन्हीचे कोइफिशियंट इक्वल करायसाठी ह्याला 15 ला आणि ह्याला 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. त्या जागेवर आपण काय करूयात, बी चे कोइफिशियंट छोटे आहेत म्हणून आपल्याला सिंपल वे मध्ये करायसाठी ह्या पहिल्या इक्वेशनला जर आपण 5 ने मल्टिप्लाय केलो आणि ह्या दुसऱ्या इक्वेशनला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलो तर काय होईल, 5 इंटू 2 10, 5 इंटू 2 10 अशा प्रकारे आपल्याला भेटणार आहे. 5 इंटू 10 इट इज द 50A, 5 इंटू 2 प्लस 10B इक्वल्स टू 5 4 जा 20 आणि 2 इंटू 15, 15 2 जा 30A आणि इथे मायनस 5B इंटू 2 मायनस 10B इक्वल्स टू मायनस 4. इथे एक ऍडव्हान्टेज असा आहे की 10B आणि 10B एकाची प्लस आहे एकाची मायनस आहे, त्यामुळे आपण डायरेक्टली कॅन्सल करू शकतो. म्हणजे इथे आपल्याला करायचं आहे ऍडिशन. 50A प्लस 30A, 80A equals to 20 minus 4, it is the 60. A is equal to 16 by 80. 16 1 जा 60, 16 5 जा 80. A is equals to 1 by 5 मिळालं. आता A ची व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये किंवा ह्या इक्वेशन मध्ये पुट करा, तुम्हाला B ची व्हॅल्यू मिळेल 10A plus 2B is equals to 4. Now put A is equals to 1 by 5 in above equation. 10 into 1 by 5 plus 2B is equals to 4. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 2 into 1 2, 2 plus 2B is equals to 4. मग इथून 2B is equals to 4 minus 2 येईल. यानंतर 2B equals to 4 minus 2 is the 2, 2 1 जा 2 1 जा, B is equals to 1. आता आपल्याला A आणि B ची व्हॅल्यू भेटलेली आहे, पण आपल्याला फायनली काय काढायचे, X आणि Y च्या व्हॅल्यूज. इथेपर्यंत काढून थांबायचं नाही, आपल्याला अजून पुढेही करायचं. मग आता आपण काय लेट केलं होतं, 1 by x plus y is equals to A. 1 by x plus y is equal to A म्हणजे किती आहे, 1 by 5 असं पुट करायचे आणि 1 by x minus y is equals to B आहे. B म्हणजे किती आहे, 1. आता ह्या इक्वेशन पासून इथे जर का तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर इथून आपल्याला काय भेटणार आहे, x प्लस y इज इक्वल्स टू 5 आणि ह्या इक्वेशन पासून आपल्याला भेटणार आहे x मायनस y इज इक्वल्स टू 1. गॉट इट? कारण डिवायडेड बाय 1 केलं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर x मायनस y इंटू 1, x मायनस y 1 इंटू 1 विल बी 1 आणि इथे 5 इंटू 1 इज द 5, x प्लस 1 इंटू 1, x प्लस y इंटू 1 इज द x प्लस y. आता इथे आपल्याला ऍडिशन जर केलात ह्या दोन्ही, कारण आपल्याला इथे परत x आणि y च्या टर्म्स मध्ये अजून दोन इक्वेशन भेटलेले आहेत आणि आपल्याला सेपरेटली x आणि y च्या व्हॅल्यूज काढायचे आहेत, राईट? म्हणून इथे काय करायचे, या दोन्ही इक्वेशनला आपल्याला ऍड करायचे. म्हणून इथे काय होतं, प्लस y आणि मायनस y कॅन्सल होतात. x प्लस x 2x इक्वल्स टू 5 प्लस 1 इज द 6. 2 1 जा 2, 2 3 जा 6, x इज इक्वल्स टू 3 अँड इथे पुट करा x मायनस y च्या ठिकाणी x मायनस y इज इक्वल्स टू 1. आता x च्या ठिकाणी 3 पुट करा, 3 मायनस y इज इक्वल्स टू 1, y इज इक्वल्स टू 3 मायनस 1 दॅट इज 2, y इज इक्वल्स टू 2. अशा प्रकारे आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज मिळालेले. 3,2 इज द सोल्युशन. हे तुमचं फायनल आन्सर आहे ह्या क्वेश्चनचा. Question number 3. 27 by x minus 2 plus
31 by y plus 3 is equals to 85 and 31 by x minus 2 plus 27 by y plus 3 is equal to 89. मागच्या क्वेश्चन मध्ये आणि ह्या क्वेश्चन मध्ये काय डिफरन्स आहे तुम्हाला लक्षात आलं का? इथे 27 by x minus 2 आहे आणि अगोदरच्या क्वेश्चन मध्ये 1 by x plus y आणि x minus y अशा टर्म्स होत्या. त्यामुळे आपल्याला परत काय करावं लागलं, x प्लस वाय आणि x मायनस वाय ह्या टर्म्स मध्ये परत आपल्याला इक्वेशन भेटले होते आणि त्यांना आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. पण ह्या वेळेस x मायनस 2 आणि y प्लस 3 आल्यामुळे आपल्याला पुढे सॉल्व्ह करायची गरज पडणार नाही. आपल्याला डायरेक्टली जे आपण लेट केलं होतं त्याच्यामध्ये कन्वर्ट केलं की आपल्याला आन्सर भेटून जाईल. मग हे कसं, चला तर बघूया. 27 इंटू 1 बाय x मायनस 2 असं लिहू शकते मी. 31 बाय y प्लस 3 ला 31 इंटू 1 बाय y प्लस 3 या पद्धतीने लिहू शकतो इक्वल्स टू 85. हिअर 31 इंटू 1 बाय x मायनस 2 प्लस 27 इंटू 1 बाय y प्लस 3 इक्वल्स टू 89. ओके, नाव इथे काय करायची, आता इथेही 1 बाय x मायनस 2 आहे आणि इथेही 1 बाय x मायनस 2 आहे. मग लेट 1 बाय x मायनस 2 इज इक्वल्स टू a अँड आता इथेही 1 बाय y प्लस 3 आहे आणि इथे 1 बाय y प्लस 3 आहे म्हणून याला 1 बाय y प्लस 3 इज इक्वल्स टू b असं घेऊयात. मग आता a आणि b चे व्हॅल्यूज इथे पुट करा. इथे काय होईल, 27 a प्लस 31 b इक्वल्स टू 85 आणि 31 इंटू a प्लस 27 इंटू b होईल इक्वल्स टू 89. आता हे ax प्लस by इज इक्वल्स टू c ह्या फॉर्म मध्ये आहेत त्यामुळे आपल्याला x आणि y ची व्हॅल्यूज, पण इथे x आणि y म्हणजे a आणि b आहेत, ह्याला आपल्याला काढणं इझी जाईल. आता पण a चा कोइफिशियंट 27 आहे आणि इथे a चा कोइफिशियंट आहे 31 म्हणून काय करतो आपण रेग्युलर प्रोसिजर, या इक्वेशनला पूर्ण 31 नी, कारण याचं कोइफिशियंट 31 आहे म्हणून ह्याच्या सोबत आणि ह्याला 27 नी मल्टिप्लाय करूयात. म्हणजे काय होईल, हे दोन्हीचे पण a चे कोइफिशियंट इक्वल येतील. आपल्याला e च्या आधाराने मल्टिप्लाय करायचं आहे. 31 इंटू 27 837a प्लस 31 इंटू 31 31 चा स्क्वेअर इज द 961 961b इक्वल्स टू 85 इंटू 31 इज 2635. नेक्स्ट 27 इंटू 31 837a प्लस 27 इंटू 27 729 b equals to 89 into 27 is the 2403. पण इथे आपल्याला दोन्हीचे a चे कोइफिशियंट जे आहेत सेम साइन्स आहेत म्हणून इथे आपल्याला मायनस साइन करावं लागेल. मायनस 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 प्लस 837 आणि मायनस 837 हे दोन्ही कॅन्सल होतात. आता 961 मायनस 729. So 1 minus 9 not possible. 11 minus 9 is the 2. Here will be 5. 5 minus 2 is the 3. Here will be 9 minus 7 is the 2. 232. B equals to 3 minus 5. 2. 3 minus 0. 3. 6 minus 4. 2. Now B ची व्हॅल्यू किती येणार आहे? B equal to 232 by 232. वंजा वंजा. सो b इज इक्वल्स टू 1 आलं. ह्या व्हॅल्यूला ह्या इक्वेशन मध्ये किंवा ह्या इक्वेशन मध्ये पुट करा, तुम्हाला a ची व्हॅल्यू भेटेल 27a प्लस 31b इक्वल्स टू 85. पुट b इज इक्वल्स टू 1 इन अबोव इक्वेशन. नेक्स्ट 27a plus 31 into b is the 31 equals to 85. 27a सोबत हे 31 ऍडिशन करायले
त्या साईडला गेल्यावर तो मायनस होईल. 27a इज इक्वल्स टू 85 मायनस 31. 5 minus 1 4, 8 minus 3 5. 27a is equals to 54 divided by 27. 27 1 जा 27 2 जा. आता आपल्याला a is equals to 2 आणि b is equals to 1 असे हे दोन व्हॅल्यूज मिळालेले आहेत. आता आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज काढायचे आहेत. त्यासाठी आपल्याला हे दोन्ही व्हॅल्यूजला ह्या ठिकाणी पुट करायचं आहे. आपण 1 by x minus 2 ला ऍज ए कन्सिडर केलं होतं आणि 1 by y plus 3 ला ऍज ए बी कन्सिडर केलं होतं. म्हणून a च्या ठिकाणी आपल्याला 2 ठेवायचे आणि b च्या ठिकाणी 1 ठेवायचे आणि x आणि y चे व्हॅल्यूज काढायचे आहेत. 1 by x minus 2 इज इक्वल्स टू a च्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे 2. मग आता इथे काय होईल, डिवायडेड बाय 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 2 into x minus 2 is equals to 1. 2 into x 2x minus 2 2 जा 4 equals to 1. 2x is equals to 1 plus 4 होईल. हा minus 4 इकडे गेला तर plus 4. 2x is equals to 5. x is equals to 5 by 2 हे मिळालेलं आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे आपल्याला x ची व्हॅल्यू डायरेक्टली भेटणार. परत x आणि y ला आपल्याला अजून सॉल्व्ह करायची गरज पडत नाही, जसं की आपण मागच्या क्वेश्चन मध्ये केलं होतं क्वेश्चन नंबर 2 ला. कारण तिथे 1 by x plus y आणि x minus y हे होते, म्हणून परत अजून एक इक्वेशन फॉर्म झाला होता, म्हणून आपल्याला सॉल्व्ह करावं लागलं. परंतु इथे आपल्याला डायरेक्टली x आणि y चे व्हॅल्यूज मिळत आहेत. 1 by y plus 3 इज इक्वल्स टू b च्या ठिकाणी 1 ठेवा. आता परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1 इज इक्वल्स टू y plus 3 आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे. y plus 3 इज इक्वल्स टू 1 म्हणजे y इज इक्वल्स टू 1 minus 3 y इज इक्वल्स टू minus 2. So therefore 5 by 2 comma minus 2 is the solution. चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. That will be the last question of this exercise. Question number 4 is 1 by 3x plus y plus 1 by 3x minus y equals to 3 by 4 and 1 by 2 into 3x plus y minus 1 by 2 into 3x minus y is equals to minus 1 by 8. Okay. Now, let 1 by 3x plus y equals to a and 1 by 3x minus y is equals to b हे अज्युम करूयात. कारण इथे 3x plus y आहे, इथे पण 3x plus y आहे आणि इथे सुद्धा 3x minus y आहे, इथेही 3x minus y आहे. म्हणून इथे एकाला a आणि एकाला b असे घेतलेले आहे. आता फर्स्ट इक्वेशन मध्ये आपण हे पुट करूयात. इथे काय होईल, a प्लस या ठिकाणी b येईल इक्वल्स टू 3 by 4. मग इथे काय करूयात, हे 3 डिवायडेड बाय 4 हे 3 सोबत हे डिवाइड करायला इकडे आलं तर मल्टिप्लिकेशन. 4 into a plus b is equals to 3. आता हे 4a plus 4b is equals to 3 असं इक्वेशन फॉर्म होईल. आता याला आपण घेऊयात इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट, आता ह्या इक्वेशनला 1 by 2 into 3x plus y minus 1 by 2 into 3x minus y equals to minus 1 by 8 आहे. म्हणून इथे आता आपण काय करणार आहोत की 1 by 2 into 1 by 3x plus y असं घेऊ शकतो आपण. मायनस 1 by 2 into 1 by 3x minus y is equals to minus 1 by 8. आता आपण ऑलरेडी इथे अज्युम केलेला आहे 1 by 3x plus y 3x minus y and याला b आणि 3x plus y ला आपण a घेणार आहोत. 1 by 2 into a minus 1 by 2 into b equals to minus 1 by 8. इथे a by 2 minus b by 2 is equals to minus 1 by 8. इथे LCM येईल 2 a minus b equals to minus 1 by 8. 2 1 जा 2, 2 4 जा 8,
इथून आपल्याला इक्वेशन असा भेटेल a मायनस बी इज इक्वल्स टू -1/4. हा इथे सुद्धा आपल्याला मायनस, जसं की या क्वेश्चनला जसं 3/4 होतं, इथे -1/4 आहे, म्हणून ह्या 4 ला इकडे पाठवूया. 4 इंटू a मायनस बी इक्वल्स टू -1. हा 4a मायनस 4b इज इक्वल्स टू -1. ह्याला आपण घेऊयात इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 या दोन्हीला घेऊन सॉल्व्ह करायचं आहे. a आणि b चे व्हॅल्यूज काढल्यावर आपल्याला x आणि y चे व्हॅल्यूज काढायचे. इक्वेशन नंबर 1 आणि 2 हे दोन आपल्याकडे रेडी आहेत. आपण इथे काय करूयात, इक्वेशन नंबर 1 प्लस 2 केल्यामुळे 4b मायनस 4b कॅन्सल होतो, त्यामुळे ऍडिशन करूयात. 4b अँड मायनस 4b विल बी कॅन्सल. 4a प्लस 4a 8a इक्वल्स टू 3 मायनस 1 मायनस 2. a इज इक्वल्स टू 3 minus 1 is the 2. Sorry. 2 by 8. 2 1 जा 2. 2 4 जा 8. a is equals to 1/4 मिळालं. आता a is equals to 1/4. ह्याला आपण put in a is equals to 1/4 in equation number 1. आता 1 मध्ये पुट करूया. 4a प्लस 4b इज इक्वल्स टू 3. 4 इंटू a च्या ठिकाणी आपल्याला 1/4 ठेवायचंय, म्हणजे आपल्याला b ची व्हॅल्यू काढायची आहे इथे, म्हणून 4 गेट कॅन्सल. इथे काय उरेल 1 प्लस 4b इज इक्वल्स टू 3. 4b इज इक्वल्स टू 3 मायनस 1. 4b इज इक्वल्स टू 2. b इक्वल्स टू 2/4. 2 1 जा 2. 2 2 जा 4. b इज इक्वल्स टू 1/2. आता आपल्याकडे a आणि b चे हे दोन्ही व्हॅल्यूज मिळाले, पण आपण अगोदर 1/3x प्लस y ऍज a घेतलं होतं, म्हणून आपल्याला आता पुट करायचे. 1/3x प्लस y इज इक्वल्स टू a च्या ठिकाणी आपल्याला 1/4 पुट करायचे आणि 1/3x मायनस y इज इक्वल्स टू 1/2 पुट करायचे. आता ह्या इक्वेशन पासून आपण जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय भेटेल, 3x प्लस y इज इक्वल्स टू 4 येईल आणि इथे 3x मायनस y इज इक्वल्स टू 2. कारण 3x मायनस y इंटू 1, 3x मायनस y, 2 इंटू 1 इज द 2, आणि इथे 4 इंटू 1 इज द 4 आणि 3x प्लस 1 इंटू y हा टर्म येईल. ओके ना. आता इथे काय करूयात, प्लस y आणि मायनस y आहे, म्हणून इथे ऍडिशन करूयात, म्हणजे हे दोन्ही कॅन्सल होतात. 3x प्लस 3x 6x इक्वल टू 4 प्लस 2 6. 6 1 जा 6. 6 1 जा 6. अशा प्रकारे x इज इक्वल टू 1 मिळालेला आहे आपल्याला. नेक्स्ट, आता कोणत्याही इक्वेशन मध्ये इथे पुट करा, म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू भेटेल. इक्वेशन नंबर वरच्या याच्यामध्ये पुट करूया आपण. 3x प्लस y इज इक्वल्स टू 4. 3 प्लस y इज इक्वल्स टू 4. y इज इक्वल्स टू 4 minus 3, that will be 1. 1 comma 1. Therefore 1 comma 1 is the solution. पुढची व्हिडिओ जी आहे ती 1.5 प्रॅक्टिस सेट वर डिपेंड असेल. प्लीज वॉच दॅट व्हिडिओ. थँक यू.